नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29वा भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून विश्लेषण। श्लोक नंबर 10। कर्म निहारमुद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणम् यज्जेद्यष्टव्यमिति वा यज्जेद्यष्टव्यम् इति वा पृथग्भाव सात्विकः। कर्मनिहारम् उद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणम् यज्जेद्यष्टव्यम् इति वा पृथग्भाव सात्विकः। कर्मनिर्हारमुद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणम् यज्जेद्यष्टव्यम् इति वा पृथग्भाव सात्विकः। कर्मनिर्हारमुद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणम् यज्जेद्यष्टव्यम् इति वा पृथग्भाव सात्विकः। कर्मनिर्हारमुद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणम् यज्जेद्यष्टव्यम् इति वा पृथग्भाव सात्विकः। कर्म सकाम कर्म निर्हारम स्वतःला मुक्त करणे, उद्दिश्य च्या उद्देशाने, परस्मिन भगवंतांना, परम पुरुषोत्तम भगवंतांना, वा किंवा तद अर्पणम कर्माची फळे अर्पण करतो, यजेत आराधना करतो, यष्टव्यम पूज्य किंवा आराध्य, इति असे, वा अथवा पृथक भाव पृथक भावी, सह तो सात्विकः सत्वगुणामध्ये। भाषांतर। भक्त जेव्हा परम पुरुषोत्तम भगवंतांची आराधना करतो
आणि स्वतःला सकाम कर्मांच्या दोषांपासून मुक्त करण्यासाठी आपल्या कर्मांची फळे त्यांना अर्पण करतो, तेव्हा त्याची भक्ती सत्वगुणी असते. इंटरेस्टिंग. मागचे 2 श्लोक आपण वाचले, त्याच्यामध्ये तमोगुणी आणि रजोगुणी भक्ती कशी असते हे आपण वाचलं. एक महत्वाचा पॉइंट लक्षात घ्यायचा तो म्हणजे हे भक्तीचे प्रकार नाही आहेत. अशा प्रकारे केलेली भक्ती ही मिश्र किंवा मिक्स भक्ती याला म्हटलं जातं. मिश्र भक्तीला भक्ती का म्हणतात? ही शुद्ध भक्ती नसते आणि अशा प्रकारच्या केलेल्या भक्तीतून कुणीही भगवत धामात जात नाही किंवा मुक्त होत नाही ऍक्च्युली. परंतु याला मिश्र भक्ती म्हटली जाते शास्त्रामध्ये, कारण कुठल्या ना कुठल्या लेवलला तो भगवंतांची भक्ती करायचा प्रयत्न करत असतो, परंतु अजूनही त्याच्या स्वतःच्या इच्छा गेलेल्या नसतात. ज्याला या 3 श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे पृथक भाव. पृथक भाव म्हणजे सेपरेटली विचार करण्याची सवय. त्यामुळे कन्फ्यूज करून घेऊ नका, हे भक्तीचे प्रकार नाही आहेत आणि यातला एक आपल्याला चूज करायचं नाहीये. अगदी सत्वगुणी भक्ती पण चूज करायचं नाहीये. मी इंटरेस्टिंग म्हणालो कारण जनरली आपल्याला सांगितलं जातं की सकाम कर्म करा आणि त्या कर्माची फळ भगवंतांना अर्पण करा. परंतु इथे अशा प्रकारे सकाम कर्म करून त्याची फळ भगवंतांना अर्पण करणाऱ्याला देखील सत्वगुणातील भक्त म्हटलेलं आहे आणि तो देखील पृथक भावीच असतो, भगवंतांपेक्षा वेगळाच विचार करत असतो. कारण याचं मेन कारण लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याचं मेन कारण इथे सांगितलेलं आहे ते म्हणजे त्याच्या मागचा त्याचा उद्देश अजूनही स्वार्थाचाच असतो, तो म्हणजे मला मुक्त व्हायचं आहे. एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की तमोगुणापेक्षा रजोगुणी भक्त बरा, रजोगुणी पेक्षा सत्वगुणी भक्त बरा. जसं भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायात देखील भगवंत सांगतात की तमोगुणापेक्षा रजोगुण बरा, रजोगुणापेक्षा सत्वगुण बरा. परंतु 3 गुणाच्या पलीकडे जाऊन जो शुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होतो तो माझा खरा भक्त असतो. तर हे सकाम कर्म पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. जनरली शास्त्रामध्ये सकाम कर्माला फक्त कर्मच म्हटलं जातं. काही काही ठिकाणी विहित कर्म किंवा नियत कर्म असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं, परंतु मोस्टली सगळीकडे फक्त कर्मच लिहिलं जातं. ज्याला वर्णाश्रमावर आधारित काम करणे त्याला म्हणायचं कर्म किंवा सकाम कर्म किंवा नियत कर्म किंवा विहित कर्म. त्याच्या व्यतिरिक्त जे काम केलं जातं दुसऱ्याच्या वर्णाचं किंवा दुसऱ्याच्या स्वभावाचं किंवा जे शास्त्रात सांगितलंय, निषेध केलेला आहे की हे करू नका, याच्याने पाप लागतं, उग्र कर्म, पाप कर्म, ते करणे, याला स्पष्टपणे शास्त्रामध्ये पाप कर्म, विकर्म, उग्र कर्म असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा कर्म लिहिलेलं असतं त्याचा अर्थ असतो सकाम कर्म. सकाम म्हणजे काय? आपली काम इच्छा पूर्ण करत करत केलेलं चांगलं कर्म. सकाम. स म्हणजे संस्कृतमध्ये स शब्द कधी जोडला जातो? सोबत. त्याच्या सोबत मला हे पण पाहिजे. कर्म चांगलंच करतो परंतु त्याच्यासोबत माझी काहीतरी इच्छा आहे. अशा प्रकारे भगवंतांची जो आराधना करतो, भगवंतांची जो सेवा करतो त्याला सत्वगुणामध्ये असलेला भक्त म्हटलं जातं. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी
हे वर्णाश्रम पद्धतीचे 8 वर्ग आहेत. आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करावयाची विशिष्ट अशी कर्तव्ये या 8 वर्गांना सांगण्यात आली आहेत. ऍक्च्युली हे 8 विभागणी जी असते ती यातले जे 4 असतात ज्यांना वर्ण म्हटलं जातं, याची विभागणी ही खाण्यापिण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरून ठरवलं जातं. आणि जे आश्रम असतात 4 याची विभागणी का केलेली असते की नुसतंच खाण्यापिण्यासाठी जीवन घालवायचं नाही आहे, आध्यात्मिक प्रगती पण केली पाहिजे, म्हणून हे 4 आश्रम ठरवले जातात. आणि मग प्रत्येक वर्णाचे प्रत्येक आश्रमाचे असे काम आणि नियम बंधनं, नुसतीच कामं नाही, नियम आणि बंधनं देखील शास्त्रामध्ये ठळकपणे सांगितलेली आहेत. आता एखादा व्यक्ती तो ते सगळी नियम बंधनं ती कामं आहेत अशी करू शकतो, त्यात भगवंतांना अजिबात इन्व्हॉल्व्ह करू शकत नाही न करता, याला म्हणायचं सकाम कर्म. आणि जेव्हा तो त्याच्यामध्ये भगवंतांना इन्व्हॉल्व्ह करतो थोड्याफार प्रमाणात नाही, म्हणजे ते कामच तो भगवंतांसाठी करतो, तेव्हा ती भक्ती होत असते. तर प्रभुपाद सांगतात की हे 4 वर्ण आणि 4 आश्रम यांना देखील भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी विशिष्ट कर्तव्ये सांगण्यात आलेली आहेत. भगवंतांना संतुष्ट कसं करायचं, ही कार्ये करून त्यांची फळे भगवंतांना प्रदान करण्यात येतात, तेव्हा ती कार्ये कर्मार्पणम अर्थात भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलेली कार्य म्हणून ओळखली जातात. अशा प्रकारे कार्य करताना जर काही दोष निर्माण झाले तर त्या दोषांचे निवारण कर्मफळ अर्पण करण्याच्या प्रक्रियेने होते. पण ही समर्पण प्रक्रिया शुद्ध भक्ती भावनेने करण्याऐवजी सत्वगुणाच्या प्रभावांतर्गत केली गेली तर मग पुन्हा भक्ताचा उद्देश भिन्न होतो. थोडस याच्यामध्ये डिफरन्स आहे. सत्वगुणाच्या प्रभावाखाली म्हणजे काय, येस मला सगळं काही चांगलं काम करायचंय, ह्याचं फळ पण मला भगवंतांना अर्पण करायचंय, जेणेकरून भगवंत मला मुक्त करतील, हेतू आला शेवटी, याला सत्वगुण म्हणतात. भगवद्गीतेमध्ये देखील आपण वाचतो की सत्वगुणातला व्यक्ती कसा असतो, जो ज्ञान आणि सुखाच्या मागे असतो. त्यामुळे तो जनरली कधी पाप कर्म करायला जात नाही, चुकीचं काही करत नाही, परंतु स्वतःसाठीच त्याचं सगळं काम स्वतःसाठीच असतं. जरी त्याने भगवंतांना त्यातलं फळ अर्पण जरी केलं तरी त्याच्या मागे उद्देश तो स्वतःचा सुख, स्वतःचं हित हेच बघत असतो. थोड्याफार प्रमाणात त्याला कळालेलं असतं की भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. हे डिस्टिंक्शन एवढंच आहे, बाकी काम बदलायचं नाहीये. भक्ती म्हणजे काम बदलायचं नसते, तेच भगवंतांसाठी करायचं असतं. पण ही समर्पण प्रक्रिया शुद्ध भक्ती भावनेने करण्याऐवजी सत्वगुणाच्या प्रभावांतर्गत केली गेली तर मग पुन्हा भक्ताचा उद्देश भिन्न होतो. 4 वर्ण आणि 4 आश्रम हे आपल्या व्यक्तिगत स्वार्थानुसार काही लाभ प्राप्त करण्यासाठी म्हणून कार्य करतात, म्हणून त्यांची अशी कार्ये सत्वगुणी असतात. त्या कार्यांची गणना शुद्ध भक्तीमध्ये करता येत नाही. शुद्ध भक्ती ही रूप गोस्वामींनी वर्णन केल्याप्रमाणे सर्व भौतिक कामनांपासून मुक्त असते. थोडस समजायला कठीण जातं. जसं की फॉर एक्झाम्पल वैश्य आणि शूद्र जे करतात किंवा ग्रहस्थ जे करतात ते शास्त्राच्या नियम बंधन सगळं पाळून जे सांगितलेलं आहे तेच काम करत असतील, परंतु भगवंतांसाठी नाही स्वतःसाठी करत असतील तर ते सकाम कर्म होत. जनरली ब्राह्मण, क्षत्रिय आणि ब्रह्मचारी, संन्यासी हे स्वतःसाठी कसं काय करतात हे समजायला थोडंसं कठीण जातं, कारण यांचं कामच भगवंतांसाठी असतं. ब्राह्मणाचं काम असतं पठण पाठन यजन याजन, मग तो स्वतःसाठी कसं काय करतो. वैश्य एक वेळ ठीक आहे, क्षत्रियाचं काम असतं प्रजेचं धर्माचं रक्षण करणे, मग तो स्वतःसाठी करूच शकत नाही ऍक्च्युली.
परंतु तरीही वरवर ती कामं ते लोक करताना दिसतात आणि शास्त्राप्रमाणेच करताना दिसतात. परंतु आतून भावना ही स्वतःची इंद्रिय तृप्ती अशी नसते. जे सत्वगुणामध्ये असतात त्यांची इच्छा इंद्रिय तृप्तीची कमी आणि सुख समाधानाची जास्त असते. आणि हीच इच्छा जेव्हा म्हणजे थोड्याफार प्रमाणात दुःखातून मुक्त व्हावं, हे सत्वगुणी माणसाचे प्रथम लक्षण असतं. त्याला दुःख कळालेलं असतं आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी मी काय करू. परंतु मुक्त होण्याची जी इच्छा असते त्याला पण स्वार्थच समजला जातो. एवढाच डिफरन्स आहे, नाहीतर काम बदलत नसतं. आणि म्हणून शास्त्रामध्ये याच्याही पलीकडे जाऊन सांगेल. आता हे भगवान कपिलदेव पुढच्या का त्याच्या पुढच्या श्लोकातच सांगणार आहेत ऍक्च्युली. 13व्या श्लोकामध्ये. आता आपण कुठला वाचत आहोत? 13व्या श्लोकामध्ये सांगतात, प्रत्यक्ष भगवंतांनीही सालोक्य, साष्टी, सामिप्य, सारुप्य, एकत्व या मुक्ती प्रदान केल्या, तरीही शुद्ध भक्त त्यापैकी कोणत्याही प्रकारची मुक्ती स्वीकारत नाही. ही शुद्ध भक्ताची लेवल असते. आणि ऍक्च्युली भक्ताची लेवल एकच असते. जे भगवंतांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात त्यांना पण भक्तच म्हटलं जातं. त्यामुळे कधी कधी आपण कन्फ्यूज होतो, भक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत की काय. नाही, ऍक्च्युली भक्तीचा एकच प्रकार असतो, पूर्णपणे भगवंतांच्या संतुष्टीसाठी कोणतीही अपेक्षा हेतू न ठेवता अखंड निरंतर काम करणे. परंतु त्या स्टेजला येऊपर्यंत थोड्या थोड्या प्रमाणात लोक करत असतात. त्यामुळे सगळेच भगवंतांचे भक्त म्हटले जातात. अशुद्ध अवस्थेतले किंवा प्रोग्रेसिंग स्टेज मधले भक्त, किंवा रूप गोस्वामी त्याला म्हणतात साधना भक्ती मधले भक्त किंवा वैदी भक्ती मधले भक्त. म्हणून प्रभुपाद देखील बऱ्याचदा एखादं वाक्य सांगतात आणि थोडस पॉज घेऊन पुन्हा सांगतात, शुद्ध भक्तांनी. भगवंत अशा भक्ताचा मनाचा ताबा पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतात, शुद्ध भक्ताच्या, असं सांगतात. जोपर्यंत आपण शुद्ध भक्तीच्या स्टेजला येत नाही तोपर्यंत आपली भक्ती या 3 गुणांनी प्रभावित असते. हा या 3 श्लोकांचा सांगण्याचा उद्देश आहे. मागचे आपण 2 असल्याने हे. म्हणून जी शुद्ध भक्ती असते ती कशी असते? रूप गोस्वामींनी सांगितलेलं आहे भक्तिरसामृत सिंधू मध्ये, अन्याभिलाषिता शून्यम. शुद्ध भक्ती ही रूप गोस्वामींनी वर्णन केल्याप्रमाणे सर्व भौतिक कामनांपासून मुक्त असते. अन्याभिलाषिता शून्यम. मराठीमध्ये समजायला एकदम सोपं आहे. अन्य अभिलाषा. अभिलाषा माहिती आपल्याला, अभिलाषा म्हणजे इच्छा, आकांक्षा, काम, वासना, सगळ्याचं एकत्र रूपांतर होतं नंतर. अन्य म्हणजे दुसरी कोणतीही. प्रभूजी हे, प्रभूजी ते नाही, सगळं 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 अन्य म्हणजे सगळ्यात त्याच्यामध्ये सगळं आलं. अन्य अभिलाषिता शून्यम. 0 केलं पाहिजे आपण. कुठलीही इच्छा असू, मुक्तीची पण असू दे. बऱ्याचदा US मध्ये, अमेरिकेत आमच्या सत्संगामध्ये एक माताजी होत्या, त्यांचे पती नव्हते. खूप मनाने, स्वभावाने खूप छान होते ऍक्च्युली. असलं काहीतरी ऐकल्यानंतर ते प्रश्न विचारायचे, रिपीटेडली विचारायचे. माझ्या एकच मुलगा होता त्यांना आणि माझ्या मुलावर माझं खूप प्रेम आहे. मग मुलाबद्दल काही भगवंतांकडे मागितलं केलं तर ते चालणार नाही का? वेल, चालत असतं ऍक्च्युली. परंतु काय मागितलं पाहिजे हे पण आपल्याला कळालं पाहिजे. माझ्या मुलाला रोजची 2 वेळची भाकरी मिळू दे असं मागण्यात काय अर्थ नाही ना भगवंतांकडे. भगवंत ती व्यवस्था भगवंत करणारच आहेत. तुम्हाला मागायची काही गरजच नाही. आणि तुमच्या मुलांनी असं काही पाप कर्म केलेलं असेल तर त्याला त्याचं दंड पण भगवंत देणार आहेत. तुम्ही कितीही भगवंतांकडे याचना करा. मग भगवंतांकडे एका आईने काय मागितलं पाहिजे? माझा मुलगा रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी नाही तर शुद्ध भक्त होण्यासाठी भगवंत याला मदत करा. एक आईचं हे पण कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य असलं पाहिजे. त्यामुळे परंतु आपण भौतिक भावनांनी, भौतिक इच्छांनी इतके
कंडिशन झालेला असतो. इतके कंडिशनचं काय म्हणतात इतके अनादी अनंत कालापासून आपल्या मनावरती हे संस्कार झालेले असतात की भौतिक प्रेमालाच आपण प्रेम समजून बसतो. आणि माझ्या मुलासाठी चांगलं घर मिळावं, चांगली पत्नी मिळावी, चांगली गाडी मिळावी, चांगलं रोजचं 2 वेळचं खायला व्यवस्थित मिळावं, हे भगवंतांकडे मागणं चुकीचं काय याच्यामध्ये असं वाटतं आई वडिलांना. चुकीचं काय नाही आहे, पण हे सगळ्याची अरेंजमेंट भगवंत तुम्ही न मागता पण करणार आहे, हे आपल्याला समजत नाही. भगवंतांकडे मागायचंच असेल तर या दुःखालयातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे. आणि ते सेम टू सेम आपल्या मुलांना देखील, आपल्या नातेवाईकांना, सगळ्यांच्या बद्दल अपेक्षा केली पाहिजे. आपल्या मुलांना पुन्हा इंद्रिय तृप्तीमध्ये ढकलून पुन्हा या भौतिक जगामध्ये जन्म घेण्यासाठी आपण ऍज अ आई कारणीभूत होणार असेल तर ते प्रेम कसलं, हे समजावून घेतलं पाहिजे आईने. ऍक्च्युअली बऱ्याचदा आई लोकांना हे लवकर समजत नाही. अन्य अभिलाषिता शून्य म्हटलं की सगळ्या 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 अपेक्षा अभिलाषा शून्य करायचं. माय गुडनेस, कसं काय करायचं प्रभूजी, शक्य आहे का? आमच्या आपल्या पोटी माझी मुलं जन्माला आले तर त्याची तर काळजी मला करायलाच पाहिजे. याचीच काळजी करायची आहे तुम्हाला. 5व्या स्कंदामध्ये आपण वाचणार आहोत. ऍक्च्युली या स्कंदामध्ये आपण वाचणार आहोत, नाही पुढच्या स्कंदामध्ये, सॉरी, हा स्कंद संपतो. 4थ्या स्कंदामध्ये ध्रुव महाराजांची स्टोरी. ध्रुव महाराजांचे सुनीतीला काय आपल्या मुलाबद्दल प्रेम नव्हतं. तिने आपल्या 5 वर्षाच्या मुलाला जंगलात पाठवून दिलं. प्रेम होतं म्हणूनच पाठवून दिलं, आणि भगवंतांवरती पूर्ण विश्वास होता म्हणून पाठवून दिलं. बऱ्याच आई लोकांना हे लवकर कळत नाही की अन्य अभिलाषिता शून्य कशी करायची. माझी अभिलाषा शून्य करायची. माझ्या मुलाला चांगली पत्नी मिळावी, चांगलं घर मिळावे, ही शेवटी तुमचीच अभिलाषा झाली ना. पण त्याला जर चांगली पत्नी मिळाली तर तो कायमचा इथे अडकून बसेल. प्रभुपाद कधी कधी हसून चेष्टेने म्हणायचे, प्रभुपादांची पत्नी होती ना, काय नाव तिचं, राधा काहीतरी नाव होतं ना, रजनी. प्रभुपादांना भक्तिमय सेवेमध्ये तिला अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि खूप हे करायची, अपोज करायची, मुद्दामून चहा प्यायची प्रभुपादांसमोर वगैरे. प्रभुपादांसमोर आणि वैतागून एक दिवस प्रभुपाद आपल्या वडिलांकडे गेले, म्हटले मला दुसरं लग्न करायचंय. पण प्रभुपादांचे वडील वैष्णव होते. प्रभुपादांच्या वडिलांनी शास्त्राप्रमाणे समजावून सांगितलं. हे बघ, म्हणाले, तुझी पत्नी तुला आवडत नाही, हे तुझ्यावर भगवंतांनी केलेली कृपा आहे. पत्नी जर आवडायला लागली, पत्नीवरती जर तू आसक्त झालास तर तू या भौतिक जंजाळातून बाहेरच पडणार नाहीस. हे आई वडिलांचं कर्तव्य असतं. आजकालचे आई वडील काय करतात, आपल्या मुलाला सुंदर पत्नी कशी मिळेल, चांगली पत्नी कशी मिळेल, हा घर गृहस्थीमध्येच अडकून कसा राहील, भक्तिमय सेवेसाठी सत्संगला चाललाय, नको 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 नको, माझा मुलगा बिघडेल. अरे सत्संगला गेल्यावर कसा बिघडेल? ऍज अ आई वडील तुम्ही त्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये ढकलताय. प्रभुपाद याला म्हणतात हिंसा, की आई वडील हिंसा करतात अशा प्रकारे. येस, आई वडिलांचं प्रेम, विशेष करून आईचं प्रेम, माफ करा वडील लोक, हे खूप स्ट्रॉंग असतं मुलांच्या प्रती, खूप 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 स्ट्रॉंग असतं. परंतु तेच स्ट्रॉंग प्रेम हे या लेवलला गेलं पाहिजे की ओ माय गॉड, माझी मुलं या दुःखालयामध्ये पुन्हा जन्म घेणार, हे कसं सहन करू मी? यांना पुन्हा पुन्हा जन्म, पुनरपि मरणम पुनरपि जननम, याच्यापासून मी कसं वाचवू शकतो? ही पण माझी सगळ्यात मोठी जबाबदारी. मग तुमची अभिलाषा शून्य होते.
हे व्यवस्थित समजावून घ्या. अन्याभिलाषिता शून्यम म्हणजे काय? ज्ञान कर्मादि अनावृतम. रूप गोस्वामी सांगतात ज्ञान कर्म योग मुक्ती सगळ्यापासून आपण अनावृत झालं पाहिजे. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुत्तम. काय प्रॉब्लेम आहे? ऍज अ आई मी माझ्या मुलांना भक्तिमय सेवेमध्ये कसं लावू शकते? ग्रेटेस्ट सर्व्हिस ऍक्च्युली. भगवंत म्हणून ध्रुव महाराजांना घ्यायला जेव्हा विमान आलं वैकुंठात जायला, भगवत धामात जायला, ध्रुव महाराज म्हणाले माझ्या आईला घ्या पहिल्यांदा सोबत, ती नसती तर मी आलोच नसतो. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की अन्य अभिलाषा शून्य करायची म्हणजे काय करायचं. सोपं आहे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर. तुमचं घर, तुमचा बंगला, तुमचा पैसा, तुमची मुलं भगवंतांच्या सेवेमध्ये कशी लावायची, हे सगळं सोडून द्यायचं नसतंय. बऱ्याच जणांना वाटतं की माझा मुलगा साधू झाला की सगळं सोडून जाणार. नाही, तुमच्या मुलाला हे शिकवायचं आहे की सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये कसं लावायचं. तू तुझी आसक्ती याच्या कशावर ठेवू नको. याला म्हणतात सोडून द्यायचं. युक्त वैराग्य. हे सगळं सोडून घरदार सोडून कुठेतरी जंगलात जाऊन राहणे याला युक्त वैराग्य म्हणत नाही. मनातली इच्छा थोडीच गेली तुमची. मन बदललं पाहिजे, भावना बदलल्या पाहिजे की हे भगवंतांच्या सेवेमध्ये मला कसं वापरता येईल. माझा मुलगा आयुष्यभर, माझी मुलगी आयुष्यभर भगवंतांच्या सेवेत कशी राहील, हे प्रथम कर्तव्य असतं. त्यामुळे म्हणून भगवद्गीता भागवतम मध्ये ज्ञानाला महत्व दिलंय. याला ज्ञान म्हणतात. या ज्ञानामध्ये स्थित झालेले आई वडील प्रॉपरली भक्ती करू शकतात, आपल्या मुलांना पण प्रॉपरली भक्तीमध्ये आणू शकतात. हो की नाही? आणि हे ज्ञान ज्याला व्यवस्थित कळालं नसतं त्याला भीती वाटत असते. हे सगळं सोडायचं कसं काय? माझ्या मुलाला उद्या त्रास झाला तर. सुनीतेने असा विचार केला असता चाललं असतं का? हो की नाही? व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड अन्याभिलाषिता शून्य. मला एकदम आठवलं, कारण त्या माताजी इतक्या प्रेमळ होत्या. अजूनही आठवतं मला सरिता माताजी. त्यांचा मुलगा खूप छान होता. आणि ते दर हे असं काहीतरी वाचल्यानंतर पटायचं, त्यांना खूप व्यवस्थित पटायचं. आणि परंतु प्रेमापोटी पुन्हा प्रश्न विचारायचे की प्रभूजी माझ्या मुलासाठी मी काही मागू शकत नाही. येस, अभिलाषा शून्य करायची म्हणजे स्वार्थ शून्य करायचं. प्रेम शून्य नाही करायचं. प्रेम आहेच, मुलाबद्दल प्रेम आहेच, नाही सगळ्यांच्या बद्दल प्रेम आहे. मुलाबद्दल काय, सगळ्यांच्या बद्दल प्रेम असलं पाहिजे. मग त्या प्रेमापोटी तुम्ही हे कसं काही सहन करू शकता की तो पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा नवीन शरीर घेईल. ओ माय गुडनेस, हे कसं काय? म्हणजे एक सिंपल प्रॅक्टिकल तुम्हाला त्याचं हे सांगतो की आता सध्या इतकं पोल्युशन आहे, इतकी समाजामध्ये आम्ही काल परवा दिवशी आम्ही सगळे प्रभूजी बसून चर्चा करत होतो की याच्या पुढे कलियुगामध्ये इतके वाईट दिवस येणार आहेत, कसं सहन करायचं. मग आई वडिलांनी याच्या पुढे येणाऱ्या कलियुगामध्ये आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी पुन्हा जन्म घ्यावा, हे आई वडिलांनी कसं सहन करायचं. भीती वाटली पाहिजे. कलियुगाची लक्षणं दिलेत भागवतमच्या 12व्या स्कंदात. एक दिवस असा येणार आहे कलियुगामध्ये, अगदी रिसेंट, अगदी थोड्याच दिवसात येणार आहे, जिथे खायला मिळणार नाही. मग लोक एकमेकांना फाडून खाणार. लोक मुद्दामून मुलं जन्माला घालणार जेणेकरून जन्माला घातलेल्या मुलांना आपल्याला खाता येईल. एवढी वाईट परिस्थिती सांगितलेली आहे कलियुगामध्ये. अशा परिस्थितीमध्ये माझ्या मुलाला पुन्हा जन्म घ्यायला लागला तर, ही भीती पहिल्यांदा वाटली पाहिजे आई वडिलांना. हो की नाही? यालाच प्रेम म्हणतात. आताच आपलं प्रेम बोगस आहे. आताच आपलं प्रेम कसलं आहे? भौतिक प्रेम आहे. म्हणून प्रभुपाद एक खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट म्हणतात, जे आई वडील आपल्या मुलांना भक्तीचा, धर्माचा मार्ग दाखवत नाहीत
आणि कळत न कळत इंद्रिय तृप्तीच्या मार्गावरतीच ढकलतात, ते आई वडील खूप मोठी हिंसा करतात. वाव, पण हिंसा, व्हायलन्स, ज्याला आपण प्रेम म्हणतो त्याला शास्त्रात हिंसा म्हटलेलं आहे. अशा प्रकारे अन्य अभिलाषा शून्य करायची भगवंतांच्या सेवेसाठी. मग माझ्या प्रिय व्यक्तीने पण भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे, ही बेस्ट अभिलाषा. मग तुमची अन्य अभिलाषा, सगळी अभिलाषा झिरो होते. भगवंतांच्या संतुष्टीसाठी, माझ्या संतुष्टीसाठी काही नाही. कॉमन सेन्स आहे की नाही? माझ्या मुलांनी पुन्हा या शरीरामध्ये जन्म घ्यावा, हे माझा स्वार्थच झाला शेवटी. परंतु हा स्वार्थ मॅक्झिमम आई वडील, मॅक्झिमम लोक करत असतात, कारण त्यांना हे ज्ञान नसतं. त्यात त्यांची पण काही चूक नाहीये. पण आपण भक्त लोक, आपण या ज्ञानाने आता प्रबुद्ध झालेलो आहे, हो की नाही? झालं की नाही? मग आपण ऍक्च्युली या ज्ञानामध्ये प्रबुद्ध झालेलं असेल, आपण तर या ज्ञानावर आधारित निर्णय घेतले पाहिजेत. मग आपला मुलगा, आपली मुलगी सुखी राहतील, आपण सुखी राहू. परंतु कुठलीही अभिलाषा ठेवणे, कितीही सूक्ष्म प्रमाणात असो, आणि मग तुम्ही कितीही नैतिकतेने वागत असाल, कितीही सत्वगुणामध्ये वागत असाल, एकही पाप कर्म करत नसाल, तरी तुम्ही शुद्ध भक्त होत नाही. या अशा प्रकारच्या केलेल्या भक्तीला सत्वगुणामध्ये स्थित असलेली भक्ती असं म्हणतात. माफ करा, याच वाक्यावरती मी थोडस अडकून राहिलो. शुद्ध भक्ती ही रूप गोस्वामींनी वर्णन केल्याप्रमाणे सर्व भौतिक कामनांपासून मुक्त असते. अन्य अभिलाषिता शून्यम. शुद्ध भक्तीमध्ये कोणताही व्यक्तिगत वा ऐहिक हेतू नसतो. कोणताही व्यक्तिगत हेतू, पर्सनल नसला पाहिजे. शुद्ध भक्तिमय कार्य ही सकाम कर्म आणि प्रायोगिक तात्विक तर्कांच्या पलीकडे असतात. शुद्ध भक्तीची कामं ही सकाम कर्माच्या तसेच प्रायोगिक तर्काच्या तत्वाच्या पलीकडे असतात. ही प्रायोगिक तत्वाच्या तर्काच्या म्हणजे काय? सकाम कर्म तर आपण वाचलं, वर्णाश्रमाप्रमाणे जे काम केले जातं त्याला सकाम कर्म म्हणतात. प्रायोगिक तात्विक तर्क म्हणजे काय? मनानेच तर्कवितर्क करणे. धर्म म्हणजे असं असतं, देव म्हणजे असं असतो, भक्ती म्हणजे अशी असते, आणि मग ते एक्सपेरिमेंट करत बसणे. प्रायोगिक म्हणजे प्रयोग करत बसणे. बरेचसे लोक करतात, मोठे मोठे संस्थेतले लोक करतात. ही शुद्ध भक्ती भौतिक गुणांच्या अतीत असते. शुद्ध भक्ती ही भौतिक गुणांच्या अतीत म्हणजे पलीकडे. तिन्ही गुण जिथे संपतात त्याच्या पलीकडे, सर्वातीत. सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या प्रभावाखाली केलेली भक्तिमय सेवा 81 प्रकारात विभागली जाऊ शकते. 81 कसं काय? श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पूजनम, वंदनम, सेवा करणे आणि आत्मसमर्पण करणे अशी 9 विविध भक्तिमय कार्य आहेत. आणि त्यापैकी प्रत्येक कार्याचे 3 गुणांना अनुसरून पुन्हा वर्गीकरण करता येते. लक्षात आलं का? 81 का म्हटलेलं आहे? मॅथ्स एक्सपर्ट कोण आहे ते? 99 काय म्हणतात? 9 9 81. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, नवविधा भक्ती सांगलेली आहे आपल्याला, हो की नाही? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. गुणिले हे 3 करायचे, म्हणजे रजोगुणी श्रवणम, तमोगुणी श्रवणम, सत्वगुणी श्रवणम. रजोगुणी कीर्तनम, तमोगुणी कीर्तनम, सत्वगुणी कीर्तनम, असं. उदाहरणार्थ, श्रवण हे सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी असू शकते. त्याचप्रमाणे कीर्तन ही सत्वगुणी, रजोगुणी अथवा तमोगुणी असू शकते. 3 गुणिले 9 म्हणजे 27, आणि त्यास पुन्हा 3 ने गुणले की 81 होतात.
शुद्ध भक्तीच्या आदर्श स्तरावर उन्नत होण्यासाठी मनुष्याने भौतिकतेने प्रदूषित अशा सर्व भक्तिमय सेवांच्या पलीकडे गेले पाहिजे, याचेच वर्णन पुढे करण्यात आले आहे. पुढच्या श्लोकामध्ये शुद्ध भक्तीचं वर्णन करतात भगवंत. परफेक्टली शुद्ध भक्ती. आणि प्रॅक्टिकली पण सांगणार आहेत बरं का, काळजी करू नका. प्रॅक्टिकली पण सांगणार आहेत. हे थोडस समजायला पुन्हा कठीण जातंय, परंतु स्वतःच आपण चिंतन करायचं. मी हे जे सत्संगला जातो, लेक्चर ऐकतो, कीर्तन करताना तल्लीन होतो. काही लोक तल्लीन पण होतात बरं का, एकदम म्हणजे असं काही लोकांना मी बघितलेलं आहे, हरे कृष्ण हरे कृष्ण, एकदम असं मंत्रमुग्ध झाल्यासारखं. तिथून उठतात आणि परत आपल्या भ्रष्टाचाराच्या कामाला जातात. तर इव्हेंच्युअली आपल्याला हे समजायचं आहे की शुद्धता काय असते. भगवद्गीतेचा, भागवतांचा सगळ्याचा अर्थ हाच आहे की शुद्ध मन, शुद्ध हृदय म्हणजे काय असतं. आणि ह्या शुद्धतेच्या लेवलला येणे म्हणजेच भक्तिमय सेवेच्या प्रक्रियेचा अभ्यास करणे. लेक्चरला आपण जातो ते पण कुठल्या तरी हेतूनेच, हो की नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये एका ठिकाणी प्रभुपाद सांगतात की हे भगवद्गीता वाचायचा उद्देश पण आहे स्वतःचं मन शुद्ध करणे. बऱ्याचदा हा मेन पॉइंटच आपला चुकलेला असतो. मेन रस्त्याच्या म्हणजे घरातून बाहेर पडल्या रस्ता चुकल्यासारखा आहे. किती लांब गेला, मेन पॉइंट हा आहे की हे सगळं कशासाठी वाचतोय आपण. भागवतमच्या क्लासला का येतोय, भगवद्गीतेच्या क्लासला का येतोय, श्रवण का करतोय, कीर्तन का करतोय, जप का करतोय. मन माझं शुद्ध झालं पाहिजे. मन अशुद्ध कशाने होतं, काम. काम म्हणजेच इच्छा, वासना. आणि काम इच्छा जी असते इंद्रिय तृप्तीची, ती शून्य कशी करायची याच्यासाठी सगळं करायचंय. कीर्तन एक एक्झाम्पल घेऊया आपण. कीर्तन करणारा व्यक्ती जो असतो, तो कीर्तन करताना विचार करत असेल की या समोरच्या व्यक्तीचं कीर्तन लोकांना खूप आवडतंय, माझं आवडतच नाही. काय करायचं याला. आज आलाय, मी 10 वर्ष झालं कीर्तन करतोय, हो की नाही. किंवा माझ्या इतका मोठा कीर्तनकार कोणीच नाही. किंवा कीर्तन झाल्यानंतर जो सगळ्यांना जो कीर्तनकार आवडतो, तो जेव्हा प्रसाद घ्यायला गेलेला असतो तेव्हा हळूच जाऊन त्याच्या मृदंगला एक होल पाडून येणे. याला काय म्हणायचं, कुठल्या भावामध्ये केलेलं कीर्तन म्हणायचं याला, तमोगुणामध्ये. कशामध्ये तमोगुणामध्ये. तमोगुणी हा असा मत्सरी, अहंकारी, हिंसक असतो. रजोगुणामध्ये केलेलं कीर्तन कसं असतं, मी सर्वश्रेष्ठ कीर्तन आहे, कीर्तन केल्यानंतर मला मानधन पाहिजे. बेस्ट कीर्तनकार आहेत अमेरिकेमध्ये, प्रभूजी त्यांना बोलूया का. मग त्यांना फोन केल्यावर ते सांगतात 10 लाख रुपये घेतल्याशिवाय मी येत नाही कीर्तन करायला. आपले सगळे हापब तसेच करतात. आपले काही भक्त पण आहेत ऍक्च्युली, लेक्चर द्यायला एवढे पैसे दिल्याशिवाय मी येत नाही. म्हणजे पैशाची, धनाची, यशाची अपेक्षा करणे. मोठा पोस्टर लावला पाहिजे मला माझ्या वृंदावनमध्ये, भागवत कथा आहे म्हणून. अशा प्रकारच्या कीर्तनाला काय म्हणतात, रजोगुणामध्ये केलेलं कीर्तन.
मग हे दोन्ही लवकर लक्षात येतं, परंतु सत्वगुणामध्ये केलेलं कीर्तन लवकर लक्षात येत नाही. सत्वगुणामध्ये केलेलं कीर्तन कसं असतंय, भगवंतांची एक प्रकारे भीती वाटत असते आपल्याला. मला दुसऱ्या कुठल्या कीर्तनकाराबद्दल मला काही मत्सर नाही, द्वेष नाही, हेवा नाही, किंवा मला या कीर्तनातून 5 पैसे मिळावेत, किंवा माझं नाव 4 लोकांनी घ्यावं, माझा जय जयकार करावा, माझ्या गळ्यात हार घालावा, अशी पण माझी इच्छा नाही. परंतु या मला भौतिक दुःखातून माझी सुटका करावी भगवंतांनी. भगवंतच मला दंड देत आहेत, मला दंड द्यायचं भगवंतांनी बंद करावं. भीती असते एक प्रकारची, प्रकारचा आदर असतो, प्रेम नसतं. म्हणजे कोणाला हा त्रास देत नाही, किंवा सगळ्यांनी जय जयकार करावा ही पण इच्छा नसते. तमोगुणी पण इच्छा नाही, रजोगुणी पण इच्छा नाही, परंतु सत्वगुणी अजून इच्छा आहे की कीर्तन केल्यामुळे भगवंतांनी मला मुक्त करावं. त्याला सत्वगुणी कीर्तन म्हणतात. तसंच श्रवणम आहे, तसंच विष्णू स्मरणम आहे, तसंच पादसेवनम आहे, तसंच साख्यम आहे, दास्यम आहे. सगळ्याचा असाच विचार करायचा. भगवंतांसाठी कुठलंही काम असो, हे या भावामध्ये केलं जात असेल, ते पुस्तक वितरण असो, हरिनाम संकीर्तन असो, डोनेशन मागायला जाणे असो, शेती करणे असो, शेतीमध्ये पण हे होऊ शकतं, गायीची सेवेमध्ये पण होऊ शकतं. अहंकार येऊ शकतो, किंवा लोभ येऊ शकतो, मला 5 पैसे पाहिजे त्याच्यातून. जसं पुजारी लोक पगार घेतात. कशामध्ये पुजारी लोक पगार घेणे, कुठल्या गुणामध्ये झालं, रजोगुणामध्ये. बरोबर. शुद्ध भक्तीच्या स्टेजला आलं पाहिजे. आणि या शुद्ध भक्तीच्या स्टेजला येण्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे. अशा शुद्ध भक्तांचा संघ महत्वाचा आहे. ज्ञानामध्ये स्थित होऊन शुद्ध भक्तांचा संघ महत्वाचा आहे. आपण या शुद्ध भक्तीच्या स्टेजला येऊ शकतो, आणि आलंच पाहिजे. दॅट मस्ट बी द गोल. ही शुद्ध भक्तीची स्टेज काय असते हे याच्यावरून कळतं आपल्याला. हे 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 न करणे, परंतु तरीही भगवंत पुढच्या 2-3 श्लोकामध्ये आपल्याला खूप छानपणे समजावून सांगणार आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? जेव्हा कुठलेच प्रश्न नसतात तेव्हा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभू. यस प्रभूजी. जेव्हा कुठलेच प्रश्न नसतात. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हे विचारायचं होतं की आता जसं तुम्ही सांगितलं की म्हणजे सत्वगुणामधल्या भक्तीमध्ये पण काहीतरी अपेक्षा असते. सत्वगुणाच्या भक्तीमध्ये पण आपली काहीतरी अपेक्षा असते की आपला उद्धार व्हावा, किंवा आपल्याला मुक्ती मिळावी ह्या दुःखातून. तर मला हे विचारायचं आहे की खूप वेळा आपण म्हणजे जेव्हा एखादी सेवा करतोय, म्हणजे निस्वार्थ सेवा एखाद्याची करतोय, त्यावेळी आपल्याला एक वेगळ्या आनंदाचा अनुभूती होते. मग ही आनंदाची अनुभूती आपल्याला परत परत व्हावी, सेवेतून आनंदाची अनुभूती आपल्याला परत व्हावी याची अपेक्षा ठेवून पण आपण निस्वार्थ सेवा केली, भक्ती केली, तर ती पण सत्वगुणी भक्तीच होते का म्हणजे शुद्ध भक्ती होते? काय म्हणायचं त्याला, म्हणजे ती पण अपेक्षा ठेवावी का नाही? इंटरेस्टिंग. म्हणजे प्रश्न कळाला आता प्रभू? येस 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 येस. ऍक्च्युली तशी उदाहरणं पण आहेत, आणि ऍक्च्युली असं सांगितलं जातं की ती पण अपेक्षा ठेवली नसली पाहिजे. पण भगवंत इतके पण क्रूर नाही आहेत की तुम्हाला आनंदच देणार नाही. पण तो भाव नसला पाहिजे की मला यातून आनंद मिळतोय म्हणून मी करतोय. भाव असा असला पाहिजे की याच्यातून दुसऱ्याला आनंद मी देऊ शकतो. कारण हा भाव स्ट्रॉंग होत गेला ना की काय होतं,
मला आनंद मिळत नसेल तर मी सेवा करणार नाही, असं कधी कधी होऊ शकतं. माझ्या आनंदाचाच मी विचार करायला लागलो तर होणार. परंतु हे खूप सटल डिफरन्स असतो याच्यामध्ये. मला वाटतं मुरारी गुप्तांचं उदाहरण प्रभुपाद देतात. भगवंतांना मोर पंखाने फॅन करत असतात, वारा घालत असतात, आणि तो वारा घालताना विचार करत असतात की माझ्या वाऱ्या घालण्याने भगवंत किती संतुष्ट आहेत, भगवंत असेच कायमचे संतुष्ट राहावत. आता हा प्रभुपाद म्हणतात हा विचार परफेक्ट आहे. परंतु त्याच्या पुढे ते प्रभूजी विचार करतात की आणि याच्यामुळे मला किती संतुष्टी होते. आणि मग काय होतं, वारा घालता 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 याच्यामध्येच माझी संतुष्टी आहे, हेच मला करायचं आहे कायमचं, याच्यामध्येच माझी संतुष्टी आहे, असं विचार करत करत वारा घालायचा स्पीड थोडा कमी होतो. आणि मग त्यांच्या एकदम लक्षात येतं, अरे मी माझ्या संतुष्टीचाच परत विचार करते. आणि हे पण केलं नसलं पाहिजे असं सांगतात ते. पण ऑफकोर्स पहिल्यांदा त्या स्टेजला तरी येऊया जिथे आपण भगवंतांची सेवा करण्यामध्ये आपल्याला आनंद मिळतोय. हळूहळू आपण विचार करायचा एकदम. येस, कम्प्लिटली फ्री ऑफ एव्हरीथिंग ही अशीच असते. म्हणूनच शुद्ध भक्त जे असतात ते म्हणतात की मला नरकात जरी तुम्ही जन्म दिला आणि नरकात जरी सेवा दिली तरी काही प्रॉब्लेम नाही, माझ्या आनंदाचा मी विचारच करणार नाही. मग प्रभूजी जे मुक्तीची अपेक्षा ठेवून म्हणजे समजा हे करतात, म्हणजे भक्ती करतात, त्यांना मिळते मुक्ती. त्यांना भगवंत मुक्ती म्हणजे देतात का नाही? या त्यांना देतात भगवंत मुक्ती. आणि त्याच्या पुढची म्हणजे भगवंतावर प्रेम करणे. येस, काही भक्त कुठेही कसंही ठेवा, परत जन्म दिला तरी चालेल. हो, काही भक्तांची अशी अपेक्षा असते की मला याच भौतिक जगात राहायचंय परंतु तुमची सेवा पाहिजे, ती पण पूर्ण करतात. भगवंत सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करतात, परंतु त्या सगळ्या लेवल्स मध्ये त्या प्रमाणामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये दुःख पण असतं. जसं की इंद्र, चंद्र, सूर्य हे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, परंतु त्यांची इच्छा होती की मला या जगातच सेवा पाहिजे. मग भगवंत त्यांना या जगातच सेवा देतात. मग इंद्रदेवांना मग थोडस दुःख पण भोगावं लागतं त्यासाठी. चिंता, भय हे थोड्या प्रमाणात असतं. जितकं चिंता, भय, शोक आपल्याला इथे आहे या मृत्यू लोकामध्ये, तितकं इंद्रदेवांना नाहीये, परंतु आहे. तसंच ज्यांना मुक्ती पाहिजे असते, आता पुढच्या श्लोकामध्ये जो मी श्लोक वाचला, सारूप्य, सायुज्य वगैरे, ती मुक्ती पाहिजे असते, त्यांना भगवंत ती मुक्ती पण देतात. कारण त्या लेवलला ते शुद्ध पण झालेले असतात बरं का, नुसतेच मागून चालत नाही. त्या लेवलला आपल्याला शुद्ध भक्ती पण करावी लागते. असं नाहीये की मुक्तीची अपेक्षा करून भक्ती करणारा भक्त हा कसंही वागतो आणि मुक्तीची अपेक्षा करतो म्हणून त्याला भगवंत देतात. त्या लेवलची शुद्ध भक्ती पण करावी लागते. हे लेवल्स आहेत भक्तीमध्ये. वैकुंठामध्ये पण लेवल्स आहेत. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. मेरा हाथ मानो की बोला.